Hello dear students, today we are going to learn and understand how to solve problem set 2 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 34 आणि 35 वर प्रॉब्लेम सेट 2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. प्रॉब्लेम सेट 2 सॉल्व्ह करण्याआधी आपण या चॅप्टर मध्ये 5 प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेले आहेत. ज्या मुलांनी ते व्हिडिओज पाहिलेले नाहीयेत त्यांनी आधी ते व्हिडिओज पाहून घ्यायचे, कारण त्या व्हिडिओज मध्ये आपण फक्त क्वेश्चन्स सॉल्व्ह नाही केले तर या टॉपिकशी रिलेटेड आपल्या ज्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे, जर बेसिक्स आपल्या क्लिअर असतील तर एक्झाम मध्ये या टॉपिकशी रिलेटेड कोणताही क्वेश्चन आला तर तो आपल्याला फार इझिली सॉल्व्ह करता येतो. वेन बेसिक्स आर क्लिअर देयर इज नथिंग टू फिअर. हो की नाही, आपल्याला सगळ्यांना माहितीये. सो ज्या मुलांनी ते व्हिडिओज पाहिलेले नाहीयेत त्यांच्यासाठी लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. चला आता लगेचच प्रॉब्लेम सेट 2 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन मध्ये टोटल 10 सब क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो. सो यातील फर्स्ट क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. आता इथे पहा, विच वन म्हटलेला आहे म्हणजे हे जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणता तरी एक हा एक इरॅशनल नंबर आहे. क्वेश्चन पाहिल्या आहे, ऑप्शन्स पाहिल्या लगेचच आपण सांगू शकतो √5 हा एक इरॅशनल नंबर आहे. कारण आपण बऱ्याचदा √5, √2, √3, √7 हे नंबर लाईन वर प्लॉट केलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की √5 हा एक इरॅशनल नंबर आहे. खूप इझी क्वेश्चन आहे हा, पण आपण असं अज्युम करूयात की जर इथे डिफिकल्ट ऑप्शन्स दिले असते इरॅशनल नंबर कोणता आहे ते ओळखा म्हणून सांगायला, तर मग आपण कसं काय फाइंड आउट केलं असतं ते पाहूयात. आता पहा, इथे हा ऑप्शन नंबर सी पहा काय दिलेला आहे 3/9. P/Q च्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे हा एक इरॅशनल नंबर आहे का? नाही, हा एक रॅशनल नंबर आहे. सो ऑप्शन नंबर सी कट होऊन जातं इथेच. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांना, कोणताही परफेक्ट स्क्वेअर नंबर हा इरॅशनल नंबर नसतो. आलं लक्षात? जसं की स्क्वेअर रूट ऑफ 49 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. बरोबर, 49 कोणाचा स्क्वेअर आहे? 7चा. सो स्क्वेअर रूट ऑफ 49 इज इक्वल टू 7. आपल्याला माहिती आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 49 एक इरॅशनल नंबर असेल का? नाही, तो एक रॅशनल नंबर असणार. चला आता ऑप्शन नंबर ए पाहूया. लगेचच तुम्ही सांगाल 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 16 4चा स्क्वेअर आहे. बरोबर, 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 25 आहे 5चा स्क्वेअर. आता 4 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर यालाच आपण जो स्क्वेअर आहे ना तो कॉमन अशा पद्धतीने राईट करू शकतो. बरोबर, आता तुम्हाला तर माहितीये की स्क्वेअर आणि रूट एकमेकांना कट करतात. सो रिमेनिंग काय? 4/5. अरे हा तर एक रॅशनल नंबर झाला, P/Q च्या फॉर्म मध्ये झाला. सो ऑप्शन नंबर ए सुद्धा कट होऊन जातं. आता ऑप्शन नंबर डी पाहूयात. मी तुम्हाला याआधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की 1 पासून 30 पर्यंतचे तरी ऍटलिस्ट 1 पासून 30 पर्यंतचे तरी स्क्वेअर्स लर्न करा. जर तुमचे लर्न असतील तर तुम्ही इथे लगेचच सांगू शकता 196 हा 14चा स्क्वेअर आहे. बरोबर, सो स्क्वेअर रूट ऑफ 196 इज इक्वल टू काय येणार? इज इक्वल टू येणार 14. ओके, आता मी असं ज्यूम करते की तुमच्यातल्या काही मुलांना स्क्वेअर्स लर्न नाहीयेत. मग काय करायचं? तर घाबरायचं नाही. काय करायचंय? 196 कोणाचा स्क्वेअर आहे? कसं फाइंड आउट करायचं? तर प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने 196 चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. हे पहा इथे मी केलेत. काय येत आहेत? 2 × 2 × 7 × 7 राईट करायचं. रॅडिकल साइनच्या आतमध्ये 2 × 2 × 7 × 7. त्यानंतर स्क्वेअर फाइंड आउट करतोय ना आपण, स्क्वेअर रूट. सो 2 चे ग्रुप्स करायचे. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. ग्रुप झाल्यानंतर हा एका ग्रुप मधला एक 2 बाहेर येतो आणि त्याच्यावरचं हे जे रॅडिकल साइन आहे ते गायब होतं. सो फर्स्ट ग्रुप मधून एक 2 बाहेर काढला, सेकंड ग्रुप मधून एक 7 बाहेर काढला. काय झालं? 2 × 7. 2 × 7 काय? 14. सो स्क्वेअर रूट ऑफ 196 इज इक्वल टू 14. 14 लाच आपण 14/1 असं राईट करू शकतो. म्हणजेच P/Q च्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. जर आपण याला P/Q च्या फॉर्म मध्ये राईट करू शकतोय तर तो एक रॅशनल नंबर झाला. मग इरॅशनल होईल का? हा नाही, हा तर रॅशनल नंबर आहे. सो ऑप्शन नंबर डी सुद्धा कट झालं. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी √5.
जे की आपल्याला आधीच माहिती होतं. चला नेक्स्ट पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. सेम क्वेश्चन आहे, ऑप्शन्स डिफरंट आहेत. आता इथे डेसिमल फॉर्म दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे की यापैकी कोणता इरॅशनल नंबर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी कोणी व्हिडिओज व्यवस्थित पाहिलेले आहेत ते आता इथे आन्सर लगेच सांगू शकतात की ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. का बरं? कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इरॅशनल नंबर हे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतात. टर्मिनेटिंग फॉर्म डेसिमल नंबरचा टर्मिनेटिंग फॉर्म म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग फॉर्म म्हणजे काय, रिकरिंग म्हणजे काय, हे सगळं माहिती आहे तुम्हाला, हो ना. पण जे मुलं आता इथे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी आता सांगते. हे पहा, इथे काय दिलेलं आहे 0.17. ना कोणत्या डिजिटवर डॉट आहे, ना कोणत्या ग्रुप ऑफ डिजिट्सवर बार आहे. म्हणजे इथे हा डेसिमल फॉर्म टर्मिनेट झालाय. ओके, टर्मिनेट होणं म्हणजे डिव्हिजन संपणं. डिव्हिजन कधी संपतं? जेव्हा रिमाइंडर 0 येतो तेव्हा. सो जेव्हा हे डिव्हिजन परफॉर्म केलं गेलं तेव्हा रिमाइंडर 0 आला, म्हणजेच हा डेसिमल फॉर्म टर्मिनेट झाला. हा डेसिमल फॉर्म कोणता आहे? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता पहा सेकंड ऑप्शन 1.513 आणि 513 वर आहे बार. हा बार आपल्याला काय सांगतो की 513 हे रिपीट होत आहे. हे पहा 513 वर बार आहे, सो 513 513 513 513 असंच रिपीट होत राहणार. हा जो ग्रुप ऑफ डिजिट आहे 513 चा तो कितीही आपण प्रयत्न केले तरी तो संपणार नाही, तो रिअकर होत जाणार. ओके, रिअकर पुन्हा पुन्हा येणे. अकर म्हणजे येणे आणि री म्हणजे परत 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 परत. सो अशा डेसिमल फॉर्मला काय म्हणतात? नॉन टर्मिनेटिंग. संपत नाही ना डिव्हिजन. डिव्हिजन संपतंय का? नाही. 0 येत आहे का? नाही. म्हणजे हा काय झाला? नॉन टर्मिनेटिंग. आणि रिअकर होतंय क्वोशंट मध्ये ग्रुप ऑफ डिजिट्स, सो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. इथे सुद्धा हा जो डेसिमल फॉर्म आहे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. 46 वर 46 वर 12 आहे, म्हणजे 4646 रिपीट होत जात आहे. ओके, सो हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म झाला. ऑप्शन नंबर डी पहा 0.101001001000 पुढे हे असंच चालू राहतंय. 10 असे वेगवेगळे डिजिट्स येत जातात. कोणताही ग्रुप ऑफ डिजिट इथे रिपीट होत नाहीये. कुठं बार दिसतोय का? नाही. म्हणजे हा जो डेसिमल फॉर्म इथे दिलेला आहे तो नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे. आणि आपल्याला माहितीये की जर एखादा रॅशनल नंबर असेल तर त्याचा डेसिमल फॉर्म हा कायम टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म असतो. कोणताही रॅशनल नंबर जर असेल तर त्याचा जो डेसिमल फॉर्म आहे ना तो कायम टर्मिनेटिंग येतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. जसं की ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर सी दिलेला आहे. हे कसे आहेत? हा टर्मिनेट झालाय, हे टर्मिनेट नाही झाले, रिअकर झालेले आहेत. ओके, सो हे सगळे काय असणार आहेत? रॅशनल नंबर असणार आहेत. आणि जो इरॅशनल नंबर असतो त्याचा डेसिमल फॉर्म हा नेहमी नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतो. म्हणजे डिव्हिजन करायला घेतलं ना की त्याचं डिव्हिजन कधी संपतच नाही आणि कोशंट मध्ये कधीच कोणतेच डिजिट्स किंवा ग्रुप ऑफ डिजिट्स रिपीट होत नाहीत. सो इरॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतो. सो इथे ऑप्शन नंबर डी मध्ये जो डेसिमल फॉर्म दिलेला आहे तो नाही टर्मिनेट होतोय ना रिअकर होतोय. सो हा जो नंबर आहे तो कसा असणार आहे? इरॅशनल नंबर असणार आहे. आय होप इथे तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. जर तुम्हाला इन डिटेल अभ्यासायचं असेल तर प्लीज प्रॅक्टिस सेट्स व्यवस्थित बघायचे, ते व्हिडिओज व्यवस्थित बघायचे. इन डिटेल तिथे शिकवलेलं आहे. कोणताही पॉइंट असा शिल्लक मी ठेवलेला नाहीये की जो तुमचा क्लिअर होणार नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. डेसिमल एक्सपान्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. 4 रॅशनल नंबर्स दिलेले आहेत. या 4 रॅशनल नंबर्स पैकी कोणता असा एक नंबर आहे ज्याचं डेसिमल एक्सपान्शन नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे? क्वेश्चन कळाला. मग आता कसं फाइंड आउट करणार? तर तुम्ही इथे 1 बाय 1 डिव्हिजन परफॉर्म करून पाहू शकता. इथे
2 ला 5 ने डिवाइड करायचंय, 3 ला 16 ने करायचंय, या 3 ला 11 ने करायचंय. ऑप्शन नंबर डी मध्ये 137 ला 25 ने डिवाइड करायचंय. हे पहा, मग अशा पद्धतीने डिव्हिजन करून तुम्ही फाइंड आउट करू शकता की कोणत्या नंबरचा डेसिमल एक्सपान्शन हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येतं. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे काय, तर हे पहा, आता इथे 2 ला 5 ने डिवाइड केल्यानंतर जे डेसिमल एक्सपान्शन इथे आपल्याला मिळालेलं आहे ते टर्मिनेट झालंय का, तर हो. पहा, रिमाइंडर 0 आलेला आहे. जेव्हा रिमाइंडर 0 येतच नाही, कितीही प्रयत्न केले तरी, तेव्हा त्या डेसिमल एक्सपान्शनला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग. पण जेव्हा डिव्हिजन संपतं, टर्मिनेट होतं, तेव्हा त्या डेसिमल फॉर्मला आपण म्हणतो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. हो की नाही. आता इथे ऑप्शन नंबर बी, डिव्हिजन परफॉर्म केलं, रिमाइंडर 0 आलेला आहे, म्हणजे हे डिव्हिजन सुद्धा टर्मिनेट झालेला आहे. मग हा जो डेसिमल फॉर्म आपल्याला मिळालेला आहे तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. बरोबर. आता इथे ऑप्शन नंबर सी, 3 ला 11 ने डिवाइड केलंय. पहा, रिमाइंडर 3 आहे आणि कोशंट मध्ये 2727 रिपीट होतंय. आपण आणखीन कितीही डिवाइड करत बसलो तरी सुद्धा पुढे 272727 रिपीटच होत राहणार आहे. म्हणजे इथे हे डिव्हिजन संपतंय का, नाही संपत आहे. म्हणून आपण या डिव्हिजनला म्हणतो नॉन टर्मिनेटिंग. डिव्हिजनला किंवा या डेसिमल एक्सपान्शनला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग. आणि 2727 रिपीट होतंय, रिअकर होतंय, म्हणून रिकरिंग. सो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म याला म्हणतात. इथे सुद्धा पहा, ऑप्शन नंबर डी टर्मिनेट झालंय. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं की असा कोणता नंबर आहे दिलेल्या नंबर्स पैकी ज्याचं डेसिमल एक्सपान्शन नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येत आहे. सो कोणतं आहे ते, हे पहा, टर्मिनेट होत नाही म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आहे आणि रिअकर होत आहे डेसिमल एक्सपान्शन. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. आता हे पहा, हे अशा पद्धतीने प्रत्येक नंबरचं डिव्हिजन करत बसलो तर आपल्याला किती वेळ लागेल, हो ना. मग त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट मध्ये अभ्यासलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने शोधायचं असतं की कोणता डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग आहे आणि कोणता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. काय करत होतो आपण, आठवतंय का तुम्हाला. हे पहा, आता इथे आपल्याला काय करायचंय, प्रत्येक नंबरचा डिनॉमिनेटर काय आहे बघा बरं. इथे 5 आहे, इथे 16 आहे, इथे 11 आहे, इथे 25 आहे. मग या डिनॉमिनेटर्सचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. ज्या फॅक्टर्स मध्ये, लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, ज्या नंबर्सचे फॅक्टर्स येतात त्या फॅक्टर्स मध्ये जर 2, फक्त 2 किंवा फक्त 5 असे फॅक्टर्स असतील तेव्हा तो जो डेसिमल फॉर्म येतो तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असतो. ओके. आता 5 चे फॅक्टर्स काय येणार आहेत, 5 into 1. 5 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे, सो त्याचे फॅक्टर्स काय येणार आहेत, 5 into 1. 16 चे फॅक्टर्स काय येतील, 16 चे फॅक्टर्स हे पहा अशा पद्धतीने 2 into 2 into 2 into 2. ओके. सो इथे राईट करून टाकूयात. आता 11 चे काय येणार, 11 into 1. 25 चे 5 into 5. सो 5 into 5. ओके. आता मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यांच्या फॅक्टर्स मध्ये, ज्या नंबर्सच्या फॅक्टर्स मध्ये 2 or 5, लक्षात घ्या, फक्त 2 किंवा फक्त 5 किंवा 2 चा ग्रुप 5 चा ग्रुप असे असतील तर आणि तरच तो जो डेसिमल फॉर्म आपल्याला मिळणार आहे तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म मिळणार आहे. ओके. आता इथे याचे फॅक्टर्स काय आहे, याच्या फॅक्टर मध्ये काय आहे, 5 आहे. बरोबर. सो हा टर्मिनेट होणार आहे, सो हा टर्मिनेटिंग फॉर्म होणार. त्यानंतर ना इथे आहे का, 2 आहे का, हो 2 आहे, सो हा सुद्धा टर्मिनेटिंग फॉर्म आहे. इथे 2 किंवा 5 आहे का, नाही, सो हा नॉन टर्मिनेटिंग फॉर्म झाला. आणि इथे पहा 5 आहे, सो हा टर्मिनेटिंग फॉर्म झाला. आपण जेव्हा डिव्हिजन केलं तेव्हा काय पाहिलं, जे थर्ड नंबरचं ऑप्शन होतं ते नॉन टर्मिनेटिंग होतं, पण बाकीचे सगळे टर्मिनेटिंग होत होते. मग इथे तुम्हाला गोष्ट लक्षात आली का, अगदी शॉर्ट ट्रिक मध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कमीत कमी वेळामध्ये कसं फाइंड आउट करू शकता की एखाद्या रॅशनल नंबरचा डेसिमल एक्सपान्शन फॉर्म हा टर्मिनेटिंग असतो की नॉन टर्मिनेटिंग असतो. काय लक्षात ठेवायचं आहे, जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या फॅक्टर्स मध्ये जर 2 or 5 असतील तर तो जो डेसिमल एक्सपान्शन फॉर्म येणार आहे तो टर्मिनेटिंग असणार आहे. 2 किंवा 5 नसतील तेव्हा तो नॉन टर्मिनेटिंग फॉर्म असणार आहे. क्लिअर. पुढे जाऊया. चला,
आता इथे तुम्हाला जर आणखीन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की प्रॅक्टिस सेट्स व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. इन डिटेल सगळ्या बेसिक कन्सेप्ट तिथे आपण क्लिअर करून घेतलेल्या आहेत. आता ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन हिअर. लेट्स मूव्ह ऑन टू फोर्थ क्वेश्चन. एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. लक्षात घ्या काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन वरचा प्रत्येक पॉइंट अँड पॉइंट विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता इथे नंबर लाईन वर आपल्याला 0 हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, हे सगळे निगेटिव्ह नंबर्स आपल्याला दिसतात, बरोबर. पण आपण अभ्यासलेला आहे 0 आणि 1 च्या मध्ये सुद्धा असंख्य नंबर्स आहेत, 1 आणि 2 च्या मध्ये सुद्धा असंख्य नंबर्स आहेत. या नंबर लाईन वर आपण पायथागोरस थिअरम यूज करून इरॅशनल नंबर सुद्धा शो करू शकतो, हो की नाही. सो सगळे नंबर्स मिळून नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, हे सगळे नंबर्स मिळून जो एक ग्रुप तयार होतो त्या ग्रुपला आपण काय म्हणतो, रिअल नंबर्स. ओके. सो मला सांगा नंबर लाईनवर आपण फक्त नॅचरल नंबर्स शो करू शकतो का? नाही, इतर पण नंबर्स आहेत ना नंबर लाईनवर. सो ऑप्शन नंबर ए तर येणार नाही. मग आता मला सांगा नंबर लाईनवर आपण फक्त होल नंबर शो करू शकतो का? नाही, इतर सुद्धा नंबर्स आहेत ना नंबर लाईनवर, ते पण आपण शो करू शकतो. इंटीजर्स, हो इंटीजर्स पण आपण शो करू शकतो आणि इतर सुद्धा मध्ये मध्ये फ्रॅक्शन्स आहेत, हो की नाही, रॅशनल नंबर्स आहेत ते सुद्धा शो करू शकतो. आणि आताच मी तुम्हाला म्हटलं पायथागोरस थिअरम यूज करून आपण इरॅशनल नंबर्स सुद्धा नंबर लाईनवर प्लॉट केलेले आहेत. सो कोणता ऑप्शन इथे करेक्ट येणार आहे? नॅचरल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, रॅशनल नंबर्स की रिअल नंबर्स? फक्त नॅचरल नंबर्स शो करू शकतो? नाही. फक्त इरॅशनल नंबर्स? नाही. फक्त रॅशनल नंबर्स? नाही. आपण रिअल नंबर्स शो करू शकतो. रिअल नंबर्स मध्ये हे सगळे नंबर्स येतात आणि नंबर लाईनवर जो नंबर आपण प्लॉट करू शकतो तो नंबर हा एक रिअल नंबर असतो. क्लिअर झालं? कळालं? चला पुढे जाऊयात. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन ओव्हर हिअर. लेट्स सी फिफ्थ क्वेश्चन. द नंबर 0.4 बार और डॉट इन P अपॉन Q फॉर्म इज. आता हे क्वेश्चन सुद्धा आपण ऑलरेडी प्रॅक्टिस सेट्स मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. पहा 0.4 बार और पॉइंट याला P अपॉन Q च्या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायचंय. मग त्यासाठी एक विशिष्ट मेथड आहे. त्या मेथडनेच आपल्याला कोणत्याही डेसिमल फॉर्मला P अपॉन Q च्या फॉर्म मध्ये राईट करता येतं. सो काय आहे ती मेथड? हे पहा, आपण काय करतो, हा जो नंबर आहे ना त्याला काय म्हणतो, एक्स म्हणतो. सो लेट एक्स इज इक्वल टू 0.4 डॉट और बार. ओके. आता 4 वर हा जो डॉट आहे तो काय आपल्याला शो करतो, काय आपल्याला इंडिकेशन्स देतो की हा जो 4 आहे ना तो पुढे पुढे रिपीट होत राहतो. आपण कितीही डिवाइड करत बसलो तरी पुढे तो रिपीट होत राहतो. सो आपण x इज इक्वल टू 0.444444444 असं कितीही 4 राईट करू शकतो. पण इथे आता आपण सध्या 4च राईट करूयात. 4 टाइम्स 4. ओके. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, हे जे इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे याला 10 ने मल्टिप्लाय करायचंय दोन्ही साइड्सला, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला. आता 10 नेच का बरं करायचं? तुम्हाला माहिती आहे कारण किती डिजिट्स रिपीट होत आहेत? फक्त 1 डिजिट रिपीट होत आहे, हो ना. मग 1 डिजिट रिपीट होत आहे म्हणून 1 वर 1 0, 1 वर 1 0 म्हणजे झाला 10. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ 1 म्हणजे याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव दिलेलं आहे, ऑफ 1 बाय 10. चला दोन्ही साइड्सला 10 ने मल्टिप्लाय करूयात. पहा आता x इंटू 10 काय येणार, 10x. आता 0.4444 याला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं बरं? हा जो डेसिमल पॉइंट आहे ना तो 1 डिजिट राईट हँड साइडला सरकतो. 1 डिजिटच का? कारण 1 वर 1 0 आहे. पाहायचंय का करून? आपण प्रॅक्टिस सेट्स जेव्हा सॉल्व्ह केले ना तेव्हा सुद्धा करून पाहिलं होतं. हे पहा आता इथे हे मल्टिप्लिकेशन करू. 10 4 जार 40 बरोबर, त्यातला 0 इथे, 4 कॅरी ओव्हर. पुन्हा 10 4 जार 40, 40 प्लस 4 किती झाले 44. 44 मधला 4 इथे आला खाली, 4 कॅरी ओव्हर होणार. आता 10 4 जार 40 प्लस हा 4 किती झाले 44. 44 मधला 4 खाली, 4 वरती. 10 4 जार
40, 40 प्लस 4, 44. सो 44. ओके, आता हे पहा इथे डेसिमल पॉइंट, फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. कुठे देणार तर पहा बरं, 1 किती डिजिट्स आहे डेसिमल पॉइंट नंतर ना, 1 2 3 4, 4 डिजिट्स आहे. मग जे फायनल आन्सर आहे त्यामध्ये सुद्धा 4 डिजिट्स सोडून आपल्याला द्यायचा आहे डेसिमल पॉइंट राईट हँड साइडनी. सो 1 2 3 4 इथे देणार डेसिमल पॉइंट. काय आला आन्सर 4.444. पाहिलं, जो डेसिमल पॉइंट आहे तो एक डिजिट राईटला सरकलेला आहे. जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं असतं तर 2 डिजिट सरकला असता, 1000 ने केलं असतं तर 3 डिजिट सरकला असता, 10,000 ने केलं असतं तर 4 डिजिट सरकला असता. सिंपल आहे. ओके, आपण क्लास 7 मध्ये पण अभ्यासलेलं आहे, पण काही मुलं तुमच्यापैकी विसरून जातात, त्यांच्यासाठी मी आता इथे पुन्हा तुम्हाला करून दाखवलेलं आहे. चला आता पुढे याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊयात. आणि आता इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूयात. लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या डेसिमल फॉर्मला आपल्याला पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये राईट करायचं असतं तेव्हा ही आणि हीच मेथड यूज करायची आहे. यामध्ये काही चेंजेस करून चालणार नाहीये. चेंजेस केल्यानंतर आपला आन्सर येणारच नाही. ओके, सो ही एकमेव मेथड आपल्याला फॉलो करायची. इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 सबट्रॅक्ट करूया. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, 10x मायनस हा x करायचा इज इक्वल टू 4.444 मायनस काय करायचंय हा नंबर 0.444. आता तुम्ही म्हणाले इथे 4 टाइम्स 4 आहे, इथे तुम्ही 3 टाइम्सच 4 घेतलंय. लक्षात घ्या, आपला हा जो 4 आहे ना तो पुढे इकडे पण रिपीट होतोय, इकडे पण रिपीट होतोय. मग आपलं कॅल्क्युलेशन इझी व्हावं यासाठी आपण इथे डेसिमल पॉईंट नंतर 3 टाइम्स 4 आहे ना, मग इथे सुद्धा जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतोय हा नंबर तेव्हा डेसिमल पॉईंट नंतर 3 टाइम्सच 4 घेतलेला आहे. क्लिअर झालं. चला पुढे 10x मधून 1x सबट्रॅक्ट केल्यानंतर 9x इज इक्वल टू, आता पहा यांचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन हे पहा 0 मधून 0 गेला, सॉरी 4 मधून 4 गेला 0, इथे 0, इथे 0, इथे डेसिमल पॉईंट, इथे 4. काय आला आन्सर इथे सबट्रॅक्शन 4. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, कारण x ला आपण हा नंबर घेतला होता. हा नंबर का घेतला होता, कारण याचा आपल्याला p अपॉन क्यू फॉर्म मध्ये आन्सर हवाय म्हणून याला आपण x म्हटलं होतं. सो x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. त्यासाठी x ला एकट्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात, 9 ला इकडे पाठवूयात, तो इथे मल्टिप्लाय होतोय ना, इकडे गेला की डिव्हिजन. सो 4/9 x इज इक्वल टू 4/9 आलेला आहे. म्हणजेच इथे पहा p अपॉन क्यू फॉर्म आला आपल्याला. सो x चा p अपॉन क्यू फॉर्म येणार आहे 4/9. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर ओव्हर हियर. ओके, कळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज रूट n इफ n इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. मी या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा एखादा नंबर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नसतो, जेव्हा एखादा नंबर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नसतो तेव्हा तो एक इरॅशनल नंबर असतो. जेव्हा असं रूट साइन मध्ये येतं की नाही. आता हे बघा, परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, तर 25 कशाचा स्क्वेअर आहे, 25 आहे 5 चा स्क्वेअर. 49 कशाचा स्क्वेअर आहे, 49 आहे 7 चा स्क्वेअर. म्हणजे 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. तसंच 49 हा सुद्धा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. आता 5 कोणाचा स्क्वेअर आहे सांगू शकताय का तुम्ही, नाही सांगू शकत. म्हणजे 5 हा काही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये. 11 कशाचा स्क्वेअर आहे सांगू शकताय, नाही सांगू शकत. म्हणजे 11 हा सुद्धा काही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये. आता रूट 4, मग 4 हा जो रॅडिकंट आहे 4 हा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का, हो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. 4 2 चा स्क्वेअर आहे. आपण रूट 4 ला रूट 2 इंटू 2 राईट करू शकतो. आणि हे रूट साइन कधी जातं, जेव्हा आपण याचे ग्रुप तयार करतो. हे पहा, आता इथे स्क्वेअर हवाय ना, म्हणजे इथे काय आहे ऑर्डर 2 आहे. कितीचे ग्रुप करायचे 2चे. सो हा एक ग्रुप होणार आणि ग्रुप झाल्यावर यातला एक नंबर बाहेर येणार. झालं. हे जे रॅडिकल साइन आहे ते मग आता गायब झालं. सो 4 हा काय आहे, एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. बरोबर. मग इथे क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, व्हॉट इज रूट n इफ हा जो n आहे, जर हा n इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, जर हा n परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर तो काय असेल, तर तो एक नॅचरल नंबर असेल का, नाही. एक रॅशनल नंबर, नाही.
तर तो एक इरॅशनल नंबर असणार. आता इथे काही मुलं कन्फ्यूज होतील, त्यांना असं वाटू शकतं की अरे ऑप्शन नंबर डी विल बी द करेक्ट ऑप्शन. ए बी सी म्हणजे नॅचरल नंबर पण असेल, रॅशनल नंबर पण असेल आणि इरॅशनल नंबर पण असेल. हे पहा मुलांनो, गडबड करताय तुम्ही. क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, रूट एन मधला हा एन जर परफेक्ट स्क्वेअर नसेल तर तो कोणता नंबर असेल, मग हा पूर्ण नंबर कोणता नंबर असेल. आता पहा 5 हा काही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये. ओके, त्याला आपण रूट साईन देऊयात. आता हा रूटच्या बाहेर येऊ शकेल का कधी? नाही येऊ शकणार ना. रूटच्या बाहेर तो येणारच नाही. त्याला फॅक्टराईज करा. हे पहा, हेच फॅक्टर्स येणार आहेत. आपण रूट साईन कधी घालवतो, जेव्हा इथे 5 × 5 असेल, एक ग्रुप तयार होईल, तेव्हा हे रूट साईन आपलं जातं. हो की नाही. पण इथे हा 5 रूटच्या बाहेर कधी येऊच शकणार नाही. म्हणजे हा काय झाला, एक इरॅशनल नंबर झाला. लक्षात घ्या मुलांनो, आपण रिअल नंबर्स अभ्यासले, त्यामध्ये रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स आहेत. एक नॅचरल नंबर हा रॅशनल नंबर असू शकतो, एक होल नंबर सुद्धा रॅशनल नंबर असू शकतो, इंटिजरला पण आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. पण इरॅशनल नंबरचा एक वेगळा ग्रुप आहे. हो की नाही. नॅचरल नंबरला आपण इरॅशनल नंबर म्हणू शकत नाही, होल नंबरला नाही म्हणू शकणार, इंटिजरला पण नाही म्हणू शकणार. ओके. आता हे पहा, इथे √49 असं दिलेलं आहे. √49 हा एक इरॅशनल नंबर येईल का? बऱ्याच मुलांना असं वाटतं की रॅडिकल साईनच्या आतमध्ये नंबर आहे म्हणजे तो एक इरॅशनल नंबर आहे. नाही. हे पहा, आता √49 हा जो 49 आहे तो एक परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे? 7चा. सो √49 म्हणजे 7 आणि 7ला आपण P/Q फॉर्म मध्ये राईट करू शकतो. बरोबर, म्हणजे तो एक काय झाला, रॅशनल नंबर झाला. √2 हा काही परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही, परफेक्ट स्क्वेअर नाही येतो. सो रूट रॅडिकल साईनच्या बाहेर तो येऊच शकणार नाही. हो ना. म्हणून इथे रूट एन मध्ये एन हा जर परफेक्ट स्क्वेअर नसेल, लक्षात घ्या, जर परफेक्ट स्क्वेअर नसेल तर तो एक फक्त इरॅशनल नंबर असू शकतो. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड. आपण अभ्यासलेलं आहे. हो ना. कोणत्या नंबर्सला सर्ड म्हणायचं, कोणत्या नंबर्सला सर्ड नाही म्हणायचं, आपल्याला माहिती आहे. एखादा नंबर सर्ड असण्यासाठी 3 कंडिशन्स त्याला फुलफिल कराव्या लागतात. फर्स्ट काय, तर हा जो एन आहे म्हणजे ही जी ऑर्डर आहे ती 1 पेक्षा मोठी असली पाहिजे. हा जो रॅडिकॅन्ट आहे तो एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. आणि थर्ड कंडिशन, हा संपूर्ण नंबर एक इरॅशनल नंबर असला पाहिजे. तर आणि तरच तो नंबर एक सर्ड असतो. आता पहा, इथे √7 घेऊयात. याची ऑर्डर काय आहे? काहीच नाही, म्हणजे 2 आहे. बरोबर. सो फर्स्ट कंडिशन इथे फुलफिल झाली. सेकंड कंडिशन काय, तर हा जो 7 आहे तो एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. आहे का? तर हो, 7ला आपण 7/1 असं राईट करू शकतो. सो हा एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. आता मला सांगा, हा एक इरॅशनल नंबर आहे का? तर हो, हा एक इरॅशनल नंबर आहे. बरोबर, कारण की √7 कोणाचा स्क्वेअर आहे सांगू शकतोय का? नाही, म्हणजे हा एक इरॅशनल नंबर आहे. सो हा एक सर्ड आहे का? तर हो, सर्ड आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्याला सर्ड ओळखायला सांगितलंय का? नाही. आपल्याला काय ओळखायला सांगितलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सर्ड. कोणता नंबर सर्ड नाहीये असं म्हटलेलं आहे. सो √7 हा एक सर्ड आहे. √17 हा सुद्धा एक सर्ड आहे. पहा, ऑर्डर 3 आहे, 17 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे आणि हा संपूर्ण नंबर एक इरॅशनल नंबर आहे. पहा, याचे फॅक्टर्स काय येणार आहेत, 17 × 1. आता इथे ऑर्डर 3 आहे, 3चा ग्रुप करायचा आहे, होऊ शकतोय का? 2चा सुद्धा होत नाहीये, इथे 3चा काय होणार आहे? हो ना. सो हा एक काय झाला, इरॅशनल नंबर झाला. मग हा जर एक इरॅशनल नंबर आहे आणि या तीनही कंडिशन्स फुलफिल होत आहेत तर हा एक सर्ड आहे. ऑप्शन नंबर सी पाहूयात. आता इथे ऑर्डर 3 आहे, फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. सेकंड कंडिशन, हा जो रॅडिकॅन्ट आहे तो एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. हो, 64 हा एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. हा संपूर्ण नंबर, थर्ड कंडिशन, हा संपूर्ण नंबर एक इरॅशनल नंबर असला पाहिजे. आहे का? चला बघूया. 64चे हे फॅक्टर्स राईट करूया तिथे. ओके. आता इथे ऑर्डर काय आहे, 3. सो 3चे ग्रुप्स करायचे. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. 3चा हा एक ग्रुप, हा एक ग्रुप. प्रत्येक ग्रुप मधून आता आपण एक 2 बाहेर काढू शकतो.
ग्रुप मधून एक 2 बाहेर काढला, पहा असा ग्रुप झालेला आहे 3 चा, ऑर्डर 3 आहे ना, म्हणून आपल्याला हे रॅडिकल साइन रिमूव्ह करता येतं. ओके, सो हा 2 आला, इकडचा एक 2 येणार, किती झाले 2 × 2 4, झालं काम तमाम. क्यूब रूट ऑफ 64 काय आलेला आहे आन्सर 4, आणि 4 काय आहे, 4 एक रॅशनल नंबर आहे. 4 ला आपण 4/1 राईट करू शकतो. मग हा एक संपूर्ण नंबर सर्ड आहे का, नाही, हा नंबर सर्ड नाहीये का, कारण की थर्ड जी कंडिशन आहे ना ती इथे फिट बसत नाहीये म्हणून. सो आपल्याला आन्सर मिळालेला आहे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. आता इथे तुम्ही √193 चेक करून बघा, हा सुद्धा एक सर्डच असणार आहे. कसं चेक करायचंय, ज्याप्रमाणे आपण आता इथे √7 आणि क्यूब रूट ऑफ 17 चेक केलं त्याप्रमाणे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. आता पहा, रूटच्या रॅडिकल साईनच्या आतमध्ये रॅडिकल साईन आहे. अरे बापरे, आता ऑर्डर तर आपण याआधी क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केलेले प्रॅक्टिस सेट मध्ये, पण आता ह्याची ऑर्डर कशी करायची, खूप इझी आहे. आता इथे ना आपल्याला क्लास 8 मध्ये जे अभ्यासलेलं होतं ना ते आठवायचंय जरा. हे पहा, आता इथे एन काय आहे, ऑर्डर, ए आहे रॅडिकँड. आता इथे आपल्याला नंबर दिलेला आहे असा, बाहेरचं जे रूट आहे त्याची ऑर्डर आहे 3, आतलं जे रूट आहे त्याची ऑर्डर आहे 2. मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. 3 × 2 6, आणि हे 6 आन्सर करेक्ट. पण हे असं होतं कसं काय, कोणता लॉ इथे यूज होतो ते समजून घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एक्झाम मध्ये सेम असेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील असं काही नाही. एक्झाम मध्ये बेसिक ज्या कन्सेप्ट असतात त्यावर आधारित क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. सो समजून घेऊयात. क्लास 8 मध्ये असताना आपण अभ्यासलेलं आहे, हे पहा हा आपल्याला नंबर दिलेला आहे. क्लास 8 मध्ये आपण अभ्यासलेला आहे की स्क्वेअर रूट ऑफ 25 याला आपण रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये कसं राईट करतो. चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट या चॅप्टर मध्ये आपण अभ्यासलेलं आहे. हे पहा, स्क्वेअर रूट ऑफ 25 ला रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. त्याचप्रमाणे आता जर रॅशनल इंडेक्स फॉर्म आपल्याला दिला असेल 49√1/2, तर याला या फॉर्म मध्ये आपण राईट करू शकतो अशा पद्धतीने. दोघांचाही अर्थ सेमच आहे. ओके, मग आता मला सांगा, हे जे बाहेरचं ब्लू कलरचं, हे पहा, हे जे बाहेरचं रूट साईन आहे, रॅडिकल साईन आहे, त्याची ऑर्डर काय आहे, त्याची ऑर्डर आहे 3, बरोबर. मग या ऑर्डरला आपण रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करू शकतो, हो की नाही. कसं, हे पहा अशा पद्धतीने. इथे हा आतला नंबर ऍज इट इज राईट केला, आणि ही जी ऑर्डर आहे 3 याला रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये आपण 1/3 असं राईट करू शकतो, बरोबर. आता इथे स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे, हा जो स्क्वेअर इथे दिलेला आहे याला सुद्धा आपण रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करू शकतो. कसं, हे पहा अशा पद्धतीने. हा जो स्क्वेअर आहे त्याला रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये आपण राईट केलं 1/2, आणि या सगळ्याचा स्क्वेअर, या सगळ्याचा क्यूब आहे 1/3. मग इथे लॉ काय यूज होतो, a⁻m and the whole raised to n. देन आपण काय करतो, मग आता इथे इंडेक्स m आणि n आहेत, 2 इंडेक्स आहेत, मग 2 इंडेक्सला आपण मल्टिप्लाय करतो, हो ना. सो इथे 1/2 आणि 1/3 यांना आपण मल्टिप्लाय करू शकतो. हा लॉ आहे. आता मी तुम्हाला लॉ सांगितला, a⁻m and the whole raised to n. Then we have to multiply the given indices. Okay, m into n. म्हणून इथे आपण जे इंडेक्स आहेत त्यांना मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लिकेशन करा, 1 × 1 1, 2 × 3 6. सो 5⁻1/6 इथे आपलं आन्सर आलेलं आहे. आता यालाच पुन्हा आपल्याला अशा फॉर्म मध्ये राईट करायचं. हे पहा, या फॉर्म मध्ये कसं राईट करणार, हा जो 6 आहे ना ती काय झाली, मग ऑर्डर झाली ना. सो 6th रूट ऑफ 5. ओके, सो इथे ऑर्डर काय झाली, 6 झाली. कळालं का कसं आलं इथे आपला आन्सर 6, आणि आपण का मल्टिप्लाय केलं इथे 2 आणि 3 ला. क्लिअर झाला. चला पुढे जाऊयात. आता 9th क्वेश्चन आहे, विच वन इज द कॉन्जुगेट पेअर ऑफ 2√5 + √3. खूप इझी आहे. काय करतो आपण, नंबर्स ऍज इट इज राईट करतो. हे पहा अशा पद्धतीने नंबर्स ऍज इट इज राईट केले. आता 2√5 ऍज इट इज,
√3 ॲज इट इज, प्लसच्या ऐवजी फक्त आपल्याला मायनस करायचं असतं, बरोबर. पण आता मला सांगा, हे ऑप्शन कुठेतरी दिसतंय का तुम्हाला? √2 √5 मायनस √3, 2√5 मायनस √3, 2√5 नाही, कुठेच दिसत नाहीये. मग काय करायचं? हे पहा, मी जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस सेट्स चे क्वेश्चन सॉल्व्ह करून देत होते तेव्हा तुम्हाला बेसिक्स सांगितलेले आहेत. आपण 1+3 केलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं? 1+3 केल्यावर 4 आणि 3+1 केल्यावर सुद्धा 4च मिळतं. मग आता इथे आपण 2√5 प्लस √3 च्या ऐवजी आपण √3 प्लस 2√5 राईट केलं तरी आपल्याला व्हॅल्यू सेमच मिळणार आहे. असं राईट करा किंवा असं राईट करा, 2+1 करा किंवा 1+2 करा, आन्सर 3च मिळणार आहे. मग आता मला सांगा, याचा कंजुगेट पेअर काय होणार? तर √3 मायनस 2√5. इथे लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही पॉझिटिव्ह बायनॉमियल सर्ड्सचे 2 कंजुगेट पेअर्स असतात. आता हा पॉझिटिव्ह बायनॉमियल सर्ड आहे की नाही, मग याचे कोणते 2 कंजुगेट पेअर होणार? 2√5 मायनस √3 आणि √3 मायनस 2√5. आता हे ऑप्शन आहे का कुठे? पहा, √3 ने स्टार्ट होणार हेच एक आहे, ऑप्शन नंबर डी. पण इथे प्लस आहे, आपल्याला मायनस हवंय. मग 2√5 मायनस 2√5 ने चालू होणारे कुठे आहेत? हे पहा, मायनस 2√5 आणि √3चं कोणतं साईन आहे? प्लस. मायनस 2√5 प्लस √3. सो ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. हे पहा, याची फक्त आपण ऑर्डर चेंज केली. सो ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. चला, आता क्वेश्चन नंबर 1 मधला लास्ट सब क्वेश्चन आहे 10th. द व्हॅल्यू ऑफ 12 मायनस ब्रॅकेट मध्ये 13 प्लस 7 ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाइड बाय 4 इज डॅश. आता इथे पहा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आपल्याला. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा ती नेहमी कशी येते? पॉझिटिव्हच असते, बरोबर. मग आता इथे हा ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर सी काहीतरी अर्थ देत आहेत का? नाही. मग लक्षात ठेवायचं आहे, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कायम पॉझिटिव्ह असते. चला तर मग ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायला घेऊयात. मशीन मध्ये टाकलेलं आहे याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या. आता मशीन मध्ये जरी टाकलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय, हे जे आतलं आहे ना ते सॉल्व्ह करायचंय आणि मशीनचा विचार नंतर करायचाय, शेवटी जेव्हा आपण आपलं आन्सर फाइंड आउट करतो तेव्हा. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बॉडमॉसची मदत लागणार आहे. बॉडमॉस म्हणजे आठवतंय ना? ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आधी ब्रॅकेट, मग ऑफ, मग डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन, मग सबट्रॅक्शन. ओके, मग आता इथे ब्रॅकेट आहे, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागणार. सो चला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 12 मायनस 13 प्लस 7 20 इंटू 4. आता ओ नाही, बी झाला, ओ नाहीये, डी नाहीये, एम आहे, मल्टिप्लिकेशन. चला मल्टिप्लिकेशन करूया. 12 मायनस 20 इंटू 4, 20 इंटू 4 80. ओके, मल्टिप्लिकेशन केलं, 24 जार 80. आता ऍडिशन नाहीये, आहे का ऍडिशन? नाही. आता काय आहे? सबट्रॅक्शन. चला सबट्रॅक्शन करूया. 12चं साईन आहे प्लस, याचा आहे मायनस, मग काय करावं लागतं? सबट्रॅक्ट, मोठ्या नंबर मधून छोटा. 80 मधून 12 सबट्रॅक्ट करा. 80 मधून 12 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर येतं 68. साईन कोणाचं लागतं? मोठ्या नंबरचं. काय आहे? मायनस. सो मायनस 68. आता पहा, मी तुम्हाला म्हटलं की ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं हे जे मशीन आहे ना त्याचा विचार आपण आपलं आन्सर जेव्हा येईल तेव्हा करूयात. सो आता इथे हे जे मशीन आहे ते सगळीकडे लावून घेऊयात. सगळ्या स्टेप्स मध्ये लावलं मशीन. आणि आता जेव्हा ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मधून एखादा नंबर बाहेर येतो तेव्हा तो नेहमी पॉझिटिव्हच असतो, हो ना? अभ्यासले ना आपण. सो इथे जर मायनस 68 आहे तर या मशीन मधून त्याला बाहेर काढायचे आपल्याला. मग मायनसचा साईन मशीन मध्ये गायब होणार, ते आवडत नाही ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीनला मायनस. सो आन्सर येणार 68. काय आला आन्सर? 68. कुठे आहे? ऑप्शन नंबर बी. सो हियर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट 2 मधला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. रिमेनिंग क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूयात.